नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज पूर्ण मतदान प्रक्रियेतील कर्मचारी मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत. मतदान साहित्य वाटप 6ही विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे. संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे. सर्व मतदान केंद्रावर पूर्ण सुविधा मतदारासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने सांगून दिलेल्या सूचनेप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. 12,000 कर्मचारी मतदारसंघामध्ये निवडणूक कामासाठी लावलेले आहे. 1200 वाहने उपलब्ध केली आहेत. 350 बसेस राखीव ठेवल्या आहेत. पूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील जवळजवळ 20,60,000 मतदारांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा मतदान देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मशीन तयार करताना फार मोठी खबरदारी घेतलेली आहे. पुन्हा तपास केले आहे. तर काही ठिकाणी मशीन बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपण जे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा कार्यक्षेत्र तेवढे निर्माण केले आहेत की 30 मिनिटांच्या आत प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचू शकतील. मतदान यंत्र सुद्धा या अधिकाऱ्यांकडे असेल. त्या माध्यमातून दुर्दैवाने कुठे मशीन बंद पडेल तर 10 ते 15 मिनिटांमध्ये ते मशीन बदलण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. 24च्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. आज संपूर्ण मतदान पार्टीज आमच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत. मतदान साहित्य वाटप 6ही विधानसभा मतदार क्षेत्राच्या मुख्यालयामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे. संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे. जवळजवळ 2040 मतदान केंद्रावर पूर्ण सुविधा मतदारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आयोगाने सांगून दिलेल्या सूचनेप्रमाणे तर सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कर्मचारी जवळजवळ 12,000 कर्मचारी पूर्ण मतदारसंघामध्ये आपण इलेक्शन कामासाठी लावलेलो आहोत. 1200 गाड्या वाहनाची उपलब्धी केलेली आहे. 350 बसेस रिक्विजिट केलेले आहेत पूर्ण मतदारसंघासाठी. आणि पूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातल्या जवळजवळ 20,60,000 मतदारांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा मतदान घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेली आहे. धुळे जिल्ह्यात 2 तरुणांकडून 5 देशी बनावटी गावठी कट्टे पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उंबरठी येथून 5 पिस्तूल आणि 11 काडतुसे खरेदी करून निघालेल्या जालना जिल्ह्यातील 2 संशयितांना सांगवी पोलिसांनी 11 मे रोजी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून 3,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याची माहिती देताना सांगितले की मध्य प्रदेशातील अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून गावठी पिस्तूल घेऊन संशयित महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून खामखेडा फाट्याजवळ सांगवी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. काही वेळाने दुचाकी MH20 FE 5363 वर येणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र संशयितांनी दुचाकीचा वेग वाढवून शिरपूरच्या दिशेने पलायन केले. खामखेडा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी सोडून देत संशयित बाजरीच्या शेतात शिरले. पोलिसांनी शेतात शोध घेऊन दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता 1.5 लाख रुपये किमतीचे 5 गावठी कट्टे, 22,000 रुपये किमतीची 9 mm ची 11 जिवंत काडतुसे आणि 1,30,000 रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण 3,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांमध्ये बाबासाहेब रामभाऊ मिसाळ वय वर्ष 28 राहणारे संभाजीनगर येथे व परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ वय वर्ष 26 राहणारे जालना येथे यांचा समावेश आहे. यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपर अधीक्षक किशोर काळे,
DYSP भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पवार, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात गुप्तधन शोधणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ढाणकी शहरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते. अशातच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहे अशी माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली. तसेच ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामिलवाड यांच्या शेतात छापा टाकला. जीवन गोविंद जाधव वय वर्ष 25 राहणार टेंभुर्दरा, संतोष हरिसिंग राठोड वय वर्ष 48 राहणारे बाळदी, अभिजित गणेश मामिलवाड वय वर्ष 25 राहणारे ढाणकी, सर्वजित कानबा गंगनपाड वय वर्ष 25 राहणार ढाणकी, पंडित विश्वनाथ राठोड वय वर्ष 45 राहणार चिल्ली यांना ताब्यात घेतले. यांच्याकडून 5 मोबाईल, 3 मोटरसायकल, डीप सर्च मेटल डिटेक्टर, चाकू असा एकूण 2,08,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दत्ता कुसराम यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 10/5/2024 रोजी बिटरगाव पोलिसांना बातमी मिळाली की काही लोक गुप्तधन शोधण्यासाठी महागाव शिवारात फिरत आहेत. त्यावरून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टीम तयार केली आहे आणि त्या लोकांचा शोध घेतला. त्या लोकांचा शोध घेतला असता महागाव शिवारातील गणेश मामिलवाड यांचे शेतात काही लोक फिरताना आढळून आले. ते लोक मंत्र म्हणत होते आणि हातातील कोणत्या तरी साधनाने जमिनीखाली वस्तूंचा शोध घेत होते. त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेराव करून पकडलं, ताब्यात घेतलं असता त्यांनी त्यांचं नाव जीवन गोविंद जाधव राहणार टेंभुर्दरा, संतोष हरिसिंग राठोड राहणार बाळदी, अभिजित गणेश मामिलवाड राहणार ढाणकी, सर्वजित कानबा गंगनपाड राहणार ढाणकी, पंडित विश्वनाथ राठोड अशी नावं त्यांनी स्वतःची नावं सांगितली. त्यांच्याकडून 5 मोबाईल, 3 मोटरसायकल व जमिनीत गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारं डीप सर्च मेटल डिटेक्टर अशा वस्तू सापडल्या. त्यांच्याकडे एकूण 2,08,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याच्यातील एका व्यक्तीने गुप्तधन सिद्ध करून देतो असे सांगून गुप्तधन शोधण्यासाठी यांनी सगळ्यांनी मिळून टोळी बनवली होती व ते मामिलवाड याच्या शेतात गुप्तधनाचा शोध घेत होते. त्याच्यामुळे त्यांना अटक करून बिटरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 184/2024 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम 3(2) व कलम 3(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 11 वर्षीय मुलाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील 3 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुकदे या 11 वर्षीय मुलाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. त्याची प्राणज्योत मालवली आहे. नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान गेल्या 3 दिवसापासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या 130 अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला आहे. मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. काल मध्यरात्री 3 वाजेपर्यंत वन विभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र यश आले नाही. तर सकाळपासून वन विभागाने श्वान पथक ड्रोन कॅमेराद्वारे पूर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून देखील पाहिली. मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाहीये. त्यामुळे वन विभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरासीर यांनी आवाहन केले आहे की बिबट्या हा गेल्या 3 दिवसापासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे. त्याच्यामुळे तो चौताळला असून गावातील कोणत्याही नागरिकांनी त्याच्या मागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावू नये. त्यामुळे बिबट्याला जेर बंद करण्यास अडचणी येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन भेट घेत त्यांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले आहे. तसेच त्यांनी गावातील नागरिकांनी जंगलात जाऊन आग लावू नये, नागरिकांनी बिबट्याच्या मागे दगड घेऊन धावू नये व बिबट्या जखमी करू नये आणि वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे जेणेकरून बिबट्या लवकरच जेरबंद होईल व आपला परिसर भयमुक्त होईल असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून 6 वन विभागाचे कर्मचारी व 6 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी 4 पिंजरे वापरले आहेत. तर 3 दिवसांपासून बिबट्याचा वास्तव्य आपण रेस्क्यू करतात, काय अडचणी येत आहेत? या उंबरकोंड परिसरात ज्या पद्धतीचं टेरेन आहे तर ते अतिशय जोखमीचं असं आहे. तर आम्हाला जो बिबट्या लोकेट करायचा आहे तर खूप जास्त झाडांची गर्दी असल्यामुळे आणि जागा उंच खोल असल्यामुळे बिबट रेस्क्यू करण्यात थोडी अडचणी निर्माण होत आहेत. आम्ही आत्ता 4 पिंजरे आणि 10 कॅमेरा ट्रॅप आणि तसेच ड्रोन सर्व्हेलन्सच्या आधारे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि साधारणतः नाशिक जिल्ह्यातून 5 टीम, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आपली इगतपुरीची टीम आहे, सिन्नरची टीम आहे आणि नानाशीची टीम बिबट पकडण्यासाठी आता सक्रिय आहे. काल बिबट्या दिसला होता, मात्र आज सकाळपासून तो दिसलेला नाहीये. काय त्याने जागा बदलल्या असू शकते का, असा अंदाज आहे आमचा. आणि आम्ही पुण्याहून डॉग स्क्वॉडने देखील सर्चिंग चालू आहे. तर सध्या ट्रेस मिळतो आहे, तर आम्ही बघू पुढील कुठे आम्हाला लोकेट होते त्यानुसार पकडण्याचा प्रयत्न करू. रात्री 3 वाजेपर्यंत सर्व ऑपरेशन चालू होतं आपलं आणि आज सकाळपासून पुन्हा आपण लागले आहोत. आपल्याला अंदाज आहे का बिबट्या आपल्या तावडीत भेटेल किंवा नाही? निश्चितच तो या जवळपासच्या परिसरातच असेल. तर आपल्या ज्या टीम ऍक्टिव्ह झालेल्या आहेत तसेच रात्रीचे ड्रोन सर्व्हेलन्स थर्मल ड्रोनने आम्ही सर्च करत आहोत. तर नक्कीच लवकरात लवकर बिबट्या पकडण्यात यश साधारण येईल. किती वर्षाचा असेल? साधारणतः हा बिबट्या 10 ते 12 वर्षाचा असावा. गेल्या 3 दिवसापासून या उंबरकोंड परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ माजवलेला आहे. त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही मुलांना जखमी केलं त्यांनी, काही फॉरेस्ट ऑफिसर काल जखमी झाले. ही अक्षरशः खेदाची बाब आहे आणि दुःखद घटना आहे. त्यामुळे या गावकऱ्यांना, तमाम समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की फॉरेस्ट ऑफिसर त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला वाचवण्याचं काम करतात, बिबट्याला पकडण्याचं काम करतात. त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि पूर्वी फॉरेस्ट विभागावरती विश्वास ठेवावा. कारण मला माहिती आहे या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरेच बिबटे पकडलेले आहेत. त्यामुळे ते पण माणसं आहेत, आपणही माणूस आहे. त्यामुळे कोणी दगडफेक करू नये आणि कोणीही त्या बिबट्याला चिवताळून देऊ नये. कारण शेवटी तो एक प्राणी आहे. त्यामुळं आपण सगळ्या बांधवांनी डोंगर दरे जे आहेत तिथं कोणी आग लावू नये. आग लावल्यामुळं पशु पक्षी प्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात. त्यामुळं असे हिंस्र प्राणी माणसावरती अटॅक करतात. त्यामुळं सर्व बांधवांनी पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरेस्ट ऑफिसरला सहकार्य करावे आणि आपण शांतता ठेवावी. लवकरच तो बिबट्या आपल्या फॉरेस्ट ऑफिसरांच्या जाळ्यात येईल आणि यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल आणि कोणीही घाबरायची गरज नाही. कोणाला काही वाटलं तर तुरंत फॉरेस्ट ऑफिसर यांना कॉन्टॅक्ट करा, मला करा कॉन्टॅक्ट. परंतु सगळ्यांनी शांतता ठेवावी.